नमस्कार. मी डॉक्टर गजानन प्रल्हादराव पाठक, वंध्यत्व तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ, मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्ट बेबी सेंटर, जालना. मित्रहो, आज एक खूप महत्त्वाचा टॉपिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. नेहमी डेली प्रॅक्टिसमध्ये मला प्रेग्नन्सीमध्ये BP वाढलेले पेशंट्स नेहमीच येतात. काही पेशंट पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतात तरी BP वाढतो, आणि भरपूर पेशंट असे असतात की ज्यांनी ट्रीटमेंट आधी दुसऱ्या हॉस्पिटलला घेतलेली असते आणि 6व्या 7व्या महिन्यामध्ये 8व्या महिन्यामध्ये माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचा BP वाढलेला असतो. प्रेग्नन्सीमध्ये BP वाढणं हे खूप कॉमन गोष्ट आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. पण मित्रहो, आज या टॉपिकवर बोलण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तो जो आजार आहे प्रेग्नन्सीमध्ये BP वाढण्याचा, त्याला आम्ही PIH म्हणतो, म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन. तो भरपूर प्रमाणात म्हणजे बऱ्याचशा पेशंट्समध्ये आपण ती गोष्ट टाळू शकतो. तर तुम्ही म्हणाल कसं काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही BP वाढण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या जर टाळल्या, रेग्युलर डॉक्टरांच्या व्हिजिट्स केल्या, म्हणजे मंथली जर चेकअप केलं, काही सप्लिमेंट्स आहेत जसे की हाय डोज कॅल्शियम, मॅग्नेशियम, लो सॉल्ट डाएट, ह्या गोष्टी जर आपण रेग्युलरली जर घेतल्या, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3ऱ्या महिन्यामध्ये NT स्कॅन म्हणून जी सोनोग्राफी असते ती जर केली, तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला या पेशंटचा 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात किंवा शेवटच्या लास्ट ट्रायमेस्टरमध्ये BP वाढणार आहे, म्हणजेच हायपरटेन्शन होणार आहे, याबद्दल आपण माहिती मिळू शकते. त्याला आम्ही PIH स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. तर मित्रहो, आज त्याच विषयावर आपण आज विस्तृत बोलणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे की प्रेग्नन्सी राहिल्यावर आपण युरिन टेस्ट करून, प्रेग्नन्सी टेस्ट करून कन्फर्म करतो प्रेग्नन्सी आहे म्हणून, आणि पेशंटला असं वाटतं की ठीक आहे, आता डायरेक्ट मी 3 महिन्यात येऊन सोनोग्राफी करणार, त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल बाळ आहे का जुळे आहे ते कळणार, आणि त्यानंतर मी डायरेक्टली 5व्या महिन्यात सोनोग्राफी करणार. तर ही जनरली ट्रॅडिशनल वे ऑफ ट्रीटिंग पेशंट आपण सध्या सर्वजणांना माहिती आहे. पण माझं 14 वर्षाचा अनुभव असा आहे, कारण माझ्याकडे सर्व पेशंट हे एकतर हाय रिस्क प्रेग्नन्सी असतात किंवा ओल्ड एजेड पेशंट असतात, त्यांच्यामध्ये शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये BP वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळं अशा पेशंट्सला हँडल करून, आणि आता नवीन रिसेंट गाईडलाईन्स आम्ही फॉलो करतो, कॉन्फरन्सेस अटेंड करतो, आणि या आमच्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आमच्या असं लक्षात आलं की 12 ते 14 हप्त्याच्या दरम्यान NT स्कॅन म्हणजे न्यूकल ट्रान्सल्युसन्सी स्कॅन सोनोग्राफी जर केली, तर आपल्याला त्यामध्ये बाळामध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर्स जसे डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम किंवा पटोव सिंड्रोम म्हणतो आम्ही त्याला, हे तर कळतातच. पण सोबतच आपल्याला जर त्यामध्ये युट्राइन आर्टरी फ्लो जर आपण बघितला, त्याला आम्ही युट्राइन आर्टरी PI इंडेक्स म्हणतो, तो जर मोर दॅन 95th पर्सेंटाईल जर असेल, तर अशा पेशंटला 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात किंवा लास्ट ट्रायमेस्टरमध्ये BP वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. सोबतच IUGR म्हणजे इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन किंवा ऑलिगोहायड्रोमिनियाज म्हणजे पाणी कमी होण्याचं प्रमाण, याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून NT स्कॅन 12 वीक्सला म्हणजे 12 हप्त्या ते 14 हप्त्याच्या दरम्यान करणं ही खूप आवश्यक स्क्रीनिंग टेस्ट आहे फॉर द फिटल वेलबिंग ॲज वेल ॲज प्रिडिक्शन ऑफ द PIH. तर मित्र, 12 हप्त्यांना जेव्हा तुम्ही तुमची प्रेग्नन्सी असते पेशंटची, तेव्हा ही जर सोनोग्राफी जर केली, तर NT मोर दॅन 2.5 mm जर असेल, तर अशा पेशंटला BP वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा पेशंटला आपल्याला जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहे ते रूल आउट करावं लागतात. पण त्याच्यासाठी पुढे डबल मार्कर म्हणून एक ब्लड टेस्ट असते. त्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की त्याच्यामध्ये जर लो रिस्क, इंटरमिजिएट रिस्क आणि हाय रिस्क असे 3 रिपोर्ट असतात डबल मार्कर टेस्टचे. ती एक ब्लडचं सॅम्पल घेतात आणि तो रिपोर्ट 4 दिवसानंतर येतो. त्यामध्ये ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे, ती काही कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे की त्यामध्ये आपल्याला हे 3 आजार असेलच असं नाही, ही फक्त एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. तर रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याचं प्रिडिक्शन असं करतो, किंवा तो आपण असं समजावून सांगतो की दिलेलं जे सॅम्पल आहे आपल्या पेशंटचं, त्यामध्ये हाय रिस्क आहे, लो रिस्क आहे का इंटरमिजिएट रिस्क आहे. म्हणजे हे जे मी 3 आजार सांगितले, क्रोमोझोमल डिफेक्ट्स, याची शक्यता किती आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो. जर लो रिस्क आलं रिपोर्ट, तर काहीच करायचं नाही, सेम आपली ट्रीटमेंट कंटिन्यू करायची. पण इंटरमिजिएट रिस्क किंवा हाय रिस्क जर आलं स्क्रीनिंग टेस्टमध्ये डबल मार्करच्या, तर कन्फर्म करण्यासाठी आपल्याला एम्निओसेंटिसिस म्हणून असते एक टेस्ट, म्हणजे बाळाच्या बाजूचं पाणी तपासायला पाठवायचं, आणि त्यामध्ये
कन्फर्म करतो आपण त्या पाण्यावर की फिश म्हणून एक टेस्ट असते आणि मायक्रो ॲरेमध्ये. त्यामध्ये आपल्याला 100% कळते की बाळामध्ये हे जेनेटिक आजार आहेत की नाही. हा एक भाग झाला. पण NT स्कॅनचा दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला या पेशंटमध्ये BP वाढणार आहे का नाही, IUGR होणार आहे का नाही याचं प्रिडिक्ट करता येतं. आणि जर त्याच्यामध्ये रक्तपुरवठा कमी दाखवला म्हणजेच युट्रॅन आर्टरी PI मोर दॅन 95th पर्सेंटाईल असेल तर आपण त्यांना टॅबलेट इकोस्प्रिन 150, एलमिथिल फोलेट आणि इंजेक्शन लोनोपिन म्हणजेच लो मॉलिक्युलर व्हेटिपॅरिन असं देऊन आपण पेशंटची क्लोज मॉनिटरिंग करून PI इंडेक्स हा लेस दॅन 95th पर्सेंटाईल करून आपण पुढे होणारे सर्व कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो आणि आपल्या पेशंटची पूर्ण सुरक्षितपणे 9 महिने भरू शकतात. बाळाचं वजनही 2.5 किलोच्या वर राहू शकते आणि प्रेग्नन्सीमध्ये BPमुळे होणारे सर्व कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. त्यामुळं सर्व पेशंट्सनी NT स्कॅन करणे गरजेचे आहे. धन्यवाद.